पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष वाढला। आज मुंबईमध्ये फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता। माहितीमधील जागावाटपाचा वाद आज मिटवला जाणार। नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित। दादा भुसे, समीर भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती। बैठकीमध्ये 70-30चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। आज बारामतीमध्ये अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठक। बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। बारामतीमध्ये आज पवार कुटुंबियांचं विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित स्नेहभोजन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार। आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर येणार। आज बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। यासाठी अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रम स्थळाची पाहणी। पवार कुटुंब एकत्र यावं ही सामान्य कार्यकर्त्याची इच्छा। म्हाड्याचे शरद पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटलांचं वक्तव्य। वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त। पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाही, मवियासोबत लढण्यास सुप्रिया सुळेंनी सांगितलंय, अंकुश काकडेंचा दावा। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला 15 जागा देण्यास तयार। भाजप 155 जागा लढणार आणि आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा देणार। मात्र अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाने काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। आज काँग्रेस वंचित एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता। त्यामुळे काँग्रेससोबतची चर्चा थांबवली। फहाद अहमद यांची फोनवरून माहिती। शरद पवारांची राष्ट्रवादी कोणासोबत हे त्यांनाच विचारा, आमच्यासोबत बोलणी सुरू होती, आम्ही आमचा प्रस्ताव दिला होता। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर कार्यकर्त्यांना जास्त फायदा होईल, अण्णा बनसोडेंचं वक्तव्य। तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष कसे एकत्र येतील यासाठीच बैठकीमध्ये बसल्यावर जागांचं सूत्र कळणार, अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशासाठी माझ्यावर कुठलंही दडपण नव्हतं, काँग्रेसनं मला कुठलंही आमिष दाखवलं नाही। काँग्रेसमधील पक्षप्रवेशानंतर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। तर काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही, प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। खोपोलीमध्ये मंगेश काळोखे हत्या प्रकरण ताजं असतानाच कर्जतच्या आणखीन एका नगरसेवकाला सोशल मीडियावर धमकी। नगरसेवक संकेत भासेंच्या पोस्टवर कमेंट करत धमकी। खोपोलीनंतर पुढचा नंबर कर्जतच्या नगरसेवकाचा, अशा आशयाची कमेंट। नरेंद्र मोदी विश्वाचे गुरु म्हणून ठाण्यामध्ये बॅनर दिसले। संजय केळकरांची प्रतिक्रिया। ठाणे शहरामध्ये नमो भारत, नमो ठाणे अशा आशयाचे बॅनर। अहिल्यानगर पालिकेसाठी माहितीची 80% चर्चा पूर्ण। लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। काँग्रेसकडे पक्षाला तिलांजली दिलेले स्टार प्रचारक। विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका। अकोल्यामध्ये महाविकास आघाडी होणार नाही, आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया। जिथे उमेदवार नाही तिथे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करणार, नितीन देशमुखांचं स्पष्टीकरण। ठाकरेंची शिवसेना अकोल्यामध्ये 80 पैकी 50 जागा लढवणार, नितीन देशमुखांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकीमध्ये कोणाला कौल द्यायचा हे मुंबईची जनता ठरवणार, असलम शेख यांचं वक्तव्य। विकासाचा मुद्दा घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरे जाणार, आमदार असलम शेख यांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचं चित्र आज स्पष्ट होणार। शरद पवारांची राष्ट्रवादी 45 ते 50 जागांवर उमेदवार उतरवणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपास यांची प्रतिक्रिया। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एप्रिल महिन्यापर्यंत गेल्या, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। इच्छुक उमेदवारांनी आताच कामाला लागू नका, दवाखान्यामध्ये जावं लागेल, आमदार सुरेश धस यांचं मिश्कील वक्तव्य। जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये जागावाटप आणि युतीसंदर्भात चर्चा। भाजप आणि शिंदेची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 19 जागांची मागणी केल्याची माहिती। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तिसऱ्या आघाडीची एंट्री। राजश्री शाहू आघाडीची स्थापना। वंचित शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आपचा समावेश। जागावाटपामध्ये वंचितला 31 जागा, शरद पवार पक्षाला आणि आपला प्रत्येकी 25 जागा देण्यात आल्या। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेची मोठी खेळी। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला। भुजबळ समर्थक कैलास मुदलिया यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। मनसे नेत्यांकडून शिवतीर्थवरून इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप। पक्षानं जबाबदारी दिलेल्या भागामध्ये एबी फॉर्मचं वाटप होणार। राजू पाटील, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे यांनी उमेदवारांसाठी एबी फॉर्म दिले। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रिहाना गफूर शेख यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाईंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युतीच्या बैठकांचं सत्र सुरूच। अद्याप युतीबाबत कुठलाही निर्णय नाही। आज युती जाहीर होण्याची शक्यता, राज्यमंत्री मेघा बोर्डीकर यांची माहिती।
उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल. काँग्रेसतर्फे माजी नगरसेविका अंजली साळवेंचा उमेदवारी अर्ज दाखल. यावेळेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्यामध्ये नरेश मस्केंच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध. आनंदनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आशुतोष मस्केंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध. शिवसैनिक आणि नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी. प्रमोद गोगावलेंना उमेदवारी द्या, शिवसैनिक आणि नागरिकांची मागणी. ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागावाटपाचा पेच अजूनही कायम. मातोश्रीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पेच सुटला नाही. माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये मनसेला 2 जागा हव्या. पुण्यामध्ये मविया एकत्र लढणार आणि सोबत मनसेला घेणार. पवार गट आणि अजित पवारांची आघाडी फिसकटल्यानं निर्णय. जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे जळगाव कारागृहातून महापालिका निवडणूक लढवणार. बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कोल्हे. नाशिकमध्ये न्यायालयीन कोठडीत. कोल्हे प्रभाग 11 मधून उमेदवारी भरणार. मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षामध्ये. अवघ्या काही दिवसातच आनंद देव माने यांनी जनसुराज्य पक्षामध्ये त्यांनी घरवापसी केली आहे. वसई विरारमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. सचिन राऊत आणि मालती विश्वकर्मा यांचा कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश. कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी वकिलांची टीम. उमेदवारांचा अर्ज भरताना कोणती चूक होऊ नये यासाठी सतेज पाटलांकडून खबरदारी. जळगावमध्ये भाजप कार्यालयामध्ये इच्छुक महिला उमेदवारांची गर्दी. पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याची महाजनांकडे मागणी. तिकीट घरपोच येतील. गर्दी पाहून महाजनांचं महिलांना मिश्किल उत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून मोठा राडा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये पक्षानं मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाचा राडा. मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षात. अवघ्या काही दिवसातच आनंदा देव माने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात. शिवसेनेच्या महिला आघाडी संघटन पदाचा 2 दिवसांपूर्वी राजीनामा. अचानक जागावाटपाच्या बैठकीसाठी आल्यानं सर्वांच्या भुया उंचावल्या. महायुतीकडून उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार. मारवाडी जैन बांधवांना हात लावाल तर जशास तसं उत्तर मिळेल. मीराभाईदरमध्ये व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानं जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा इशारा. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या अमराठी व्यापाऱ्याला झाली होती मारहाण. भोरच्या नसरापूरमध्ये मिल मजदूर संघ आणि गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न. गिरणी कामगारांना हक्काचं घर मुंबईमध्येच मिळावं. मेळाव्यातून गिरणी कामगारांची मागणी. वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा स्कायवॉकच्या कामाचा खर्च 17 कोटी रुपयांनी वाढला. स्कायवॉकचा एकूण खर्च आता 123 कोटींवर. हा स्कायवॉक मुंबईतील सर्वात महागडा स्कायवॉक ठरला. बुलडाण्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं पेरणी क्षेत्र वाढलं. मात्र घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत. हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता. अंबरनाथ पूर्वमधील लोकनगरी परिसरामध्ये महिलेची गळा आवळून हत्या. शैला आचार्य असं मृत महिलेचं नाव. आरोपीच्या शोधासाठी शिवाजीनगर पोलिसांकडून 3 पथकं रवाना. डहाणूच्या चिंचणीमधील डाय मेकिंग व्यावसायिकाची आत्महत्या. आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वाणगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लातूरच्या गरुड चौकामध्ये ट्रकनं एकाला चिरडलं. मृतदेह घटनास्थळी ठेवून संतप्त जमावाचा रास्ता रोको. शामराव गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव. सिग्नल नसल्यानं चौकामध्ये अपघाताचं प्रमाण वाढल्याचा नागरिकांचा आरोप. मुदखेडमधील एकाच कुटुंबातील 4घांच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. 2 मुलांकडून आई-वडिलांच्या हत्येनंतर आत्महत्या केल्याचं समोर. वडिलांचं आजारपण आणि आर्थिक विवंचनेमधून हा प्रकार घडल्याची पोलिसांची माहिती.